उल्लंघन केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून चीनच्या दोन वेगवेगळ्या बाजू समोर आल्या आहेत। आधी चीन पाकिस्तानच्या बाजूने काय बोलतो आणि नंतर भारताच्या बाजूने नेमकं काय बोलतो ऐकूया। पाकचं सार्वभौमत्व प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी पाठीशी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाक परराष्ट्र मंत्री इशाक दारशी फोनवरून संवाद। चीनकडून पाकिस्तानच्या संयमाची प्रशंसा। चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अजित डोवालांसोबत संवाद। भारतानं दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची गरज। युद्ध हा भारतासाठी पर्याय नाही, युद्धविरामासाठी वचनबद्ध। भारत पाकमधल्या युद्धविरामाचं समर्थन। लवकरच प्रादेशिक शांतता पुनर्स्थापित करण्याची आशा। भारत पाक शांतता आणि संयम राखतील अशी आशा। सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती परस्परांशी जोडलेली। भारत पाकमधले वाद चर्चेद्वारे कायमस्वरूपी मिटतील। तर भारत पाक युद्धविरामाचं अनेक देशांकडून स्वागत झालं। अमेरिका, युरोपियन युनियन, सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त या देशांनी या युद्धविरामाच्या निर्णयाचं स्वागत केलं। तर काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्धविरामाचा निर्णय झाला। त्यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली। या निर्णयाचं जगभरातल्या अनेक देशांनी स्वागत केलंय। पाकिस्तानी लोक ऑफिशियल भीक मंगे आहेत असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानची लखतर काढली आहे। पाकिस्तान IMF कडून $1 बिलियन कर्ज घेत आहे आणि त्यावरूनच असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे। भीख मंगे हैं ये लोग, यकीन बनो ऑफिशियल भीख मंगे हैं पाकिस्तानी। IMF से लोन ले रहे जाके $1 बिलियन का। आप 75 साल से आपने क्या किया? किसने आपको मजबूर किया IMF का लोन लेने के लिए? और अफसोस की बात यह है कि IMF का लोन ले रहे हैं और ये इंटरनेशनल, मेरे को माने ये इंटरनेशनल मॉनेटरी फंड नहीं, ये इंटरनेशनल मिलिटेंट फंड दे रहे हैं पाकिस्तान को। यहां पर अमन को बिगाड़ने के लिए, यहां पर हिंदू और मुसलमानों में निफाक पैदा करने के लिए, और इनको ये बात पसंद नहीं आती। आप अंदाजा लगाइए कि भावलपुर और मुरीदकी में हमला हुआ तो जो शख्स अमेरिका में टेररिस्ट है, हाफिज अब्दुल रऊफ, ये LET के सदर का बेटा, वो नमाज जनाजा पढ़ा रहा। उसके पीछे वो बैंड ऑर्गेनाइजेशन लोग खड़े, उनके पीछे पाकिस्तान की फौज खड़ी हुई है। तर काश्मीरमधील आरेसपुरा सेक्टरमध्ये BSF जवान शहीद झालाय। सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना वीरमरण आलं। आरेसपुरा भागात झालेल्या पाकच्या गोळीबारात हे जवान शहीद झालेत। BSFचे जवान मोहम्मद इम्तियाज शहीद। पाककडून युद्धविरामाचं उल्लंघन। जम्मूतील आरेसपुरा सेक्टरमध्ये जवान शहीद। सब इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना वीरमरण। मोहम्मद इम्तियाज बिहारमधील छपरा जिल्ह्याचे रहिवासी। सीमा भागात चौकीचं नेतृत्व करताना इम्तियाज शहीद। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटलंय। पाकच्या युद्धविराम उल्लंघनानंतर क्रिकेटर